जाऊ शकतो आपण सेंटरमध्ये ना, ह्या सेंटरमध्ये जाऊ शकतो. हां हां मधातला जो आहे ना. आज आपण देवगडच्या किल्ल्याला आलो होतो. हा देवगडचा किल्ला आहे वरती, त्याचं बुरुज इथून दिसत आहे. आणि त्या किल्ल्याच्या रोडवर जाताना इकडे एक छोटीशी नाही, खूप मोठी बावली आहे, जिचे नाव आहे अलिशा वलिशा की बावडी. बघू शकता तुम्ही, खाली जायला पायऱ्या पण आहे. आणि इथे जे लिहिलं आहे की ज्या गोंड शासकांनी 800 विहिरी आणि 900 बावडी बनवल्या होत्या, त्याच्यापैकी भव्य दिव्य आणि जबरदस्त अशी एक बावडी आहे. खाली जाता जाता बघूया आपण. वाव, सो गुड. आणि बावडी बघताना नेहमी छान वाटते. जसं आमच्या गावाकडे एक सायकड्याला बावडी आहे, तिथे मागे मी गेलो होतो. सायकड्यानंतर एक आपलं वडचिचोली आहे, तिथे बावडी आहे. एक पुराणा किल्ला आहे, तिथे बावडी बघितली होती मी. तर बघू शकता, खूप थंड वाटत आहे. आणि इथे पायऱ्या आणि इकडे गेट, अलग अलग प्रकारचे झरोके, खूप सुंदर. आणि भीती पण वाटत आहे, पण ठीक आहे, भीती वाटणं साहजिक आहे. आणि आताही चांगल्या स्थितीत आहे. हिचं थोडं रिनोव्हेशन केलेलं आहे गव्हर्मेंटनी मनरेगाच्या अंतर्गतमध्ये. आणि खूप छान, मस्त. आणि बघू शकता, पाणी थोडंफार आहे. आता खाली किती आहे ते माहीत नाही, पण इथून पाणी दिसत आहे. आणि असं म्हणतात की इथून सुरंग पण आहे कुठेतरी जायला. वाव, व्हेरी नाईस. तर ही होती अलिशा वलिशाची बावडी. मला तर येऊन खूप छान वाटलं. तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.